मित्रांनो, महाराष्ट्र LLB 3 इयरचे असणारे जे कॅप राऊंड आहेत ते आता सुरू झाले आहेत आणि त्याच्यासाठी असणारे जे रजिस्ट्रेशन आहे ते 11 जून दुपारी 3 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेलं आहे. तर या कॅप प्रोसेस मधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन. कारण अनेक विद्यार्थ्यांना ऍडमिशन मध्ये अडचणी येतात कारण फक्त फॉर्म भरत असताना त्यांच्याकडनं काही छोट्या छोट्या चुका होतात. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कॅप पोर्टलवरती रजिस्ट्रेशन कसं करायचं, कुठली माहिती तुम्ही भरायची आणि डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, LLB मध्ये जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू आहे. या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1 to 1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो, ज्यामध्ये तुम्ही आमच्या काउन्सिलर सोबत तुमचे असणारे पर्सेंटाईल, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं, तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे या सर्व गोष्टी डिस्कस करू शकता. सोबतच प्रिव्हियस इयरचा कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये इझिली ऍडमिशन मिळू शकतं या सर्व गोष्टी असेल, तुमचं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असेल, कॅप प्रोसेसमध्ये येणाऱ्या अडचणी असतील किंवा तुमचं डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन असेल, या सर्व गोष्टींमध्ये या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला मदत केली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन करत असताना सर्वात सुरुवातीला तुम्हाला सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जावं लागेल. त्यानंतर इथे राईट साईडला ऍडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27 हा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅप पोर्टलला रिडायरेक्ट केलं जाईल. इथे पण तुम्ही राईट साईडला LLB 3 इयर हा ऑप्शन पाहू शकता. तिथे क्लिक करा. त्यानंतर LLB 3 इयरचं कॅप राऊंडचं पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल. तर इथे तुम्हाला नोटिफिकेशन आणि सर्क्युलरमध्ये डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट दिसत आहे, त्यानंतर कन्वर्जन सर्टिफिकेट्स आहेत आणि शेड्यूल CET सेलने इथे दिलेला आहे. तर हे कन्वर्जन सर्टिफिकेट्स कसे फिलअप करायचे त्याविषयी असणारा जो डिटेल व्हिडिओ आहे तो चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर इथे कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ID आणि पासवर्ड इथे एंटर करायचा आहे. एकदा की तुम्ही हा एंटर केला, पुढे तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचं आहे आणि साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढे हा इंटरफेस दिसेल. इथे तुमचं नाव दिसेल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे आहे, तुमचं जेंडर, या सर्व गोष्टी इथे तुम्हाला समोर दिसतील. हॅव यू ॲपियर्ड फॉर MH-LLB 3 इयर CET 2026 इथे तुम्हाला यस वरती क्लिक करायचंय. यस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर विचारला जाईल. आता या दोन्ही गोष्टी तुमच्या हॉल तिकीटवरती अवेलेबल आहेत. तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर ॲज अ रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि तिथे रोल नंबर सुद्धा अवेलेबल आहे. ते नंबर्स टाकल्यानंतर चेक CET डिटेल्सवरती क्लिक करायचं. मग तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचे पर्सेंटाईल्स खाली दिसतील. पुढे मग सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे रजिस्ट्रेशन डिटेल्स ओपन होतील. इथे मग कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिसेल. इथे तुम्हाला तुमचं टायटल सिलेक्ट करायचंय. त्यानंतर हा कॅप्चा एंटर करून रजिस्टर वरती तुम्हाला इथे क्लिक करायचंय. इथे एक नोटिफिकेशन दिसेल, ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन डिटेल. तर तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालंय आणि तुमचा ऍप्लिकेशन ID जनरेट झालेला आहे याचा मेसेज सुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती रिसीव्ह होईल. त्यानंतर प्रोसीड टू फिल वरती क्लिक करा. पुढे गेल्यानंतर तुमच्या पुढे एक पॉपअप विंडो ओपन होईल. याच्यामध्ये त्यांनी हेल्प डेस्कचा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून जर तुम्हाला काही इश्यू असतील, ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना काही अडचणी येत असतील तर त्या क्वेरीज तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता. यानंतर इथे क्लोज वरती क्लिक करा. पुढे मग नेक्स्ट पेज वरती तुम्हाला तुमचे डिटेल्स इथे दिसतील. युजर लॉग इन ID, युजर नेम, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो इनकम्प्लीट दिसेल. त्यानंतर पुढे प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करा. ते केल्यानंतर तुम्हाला तुमचं टायटल इथे दिसेल, कॅन्डिडेट फुल नेम तुम्हाला इथे दिसेल, त्याच्यानंतर तुमचं नाव चेंज झालेलं आहे का, चेंज झालं असेल तर यस वरती क्लिक करा आणि जे नवीन नाव आहे ते तुम्हाला इथे फिल करावं लागणार आहे. त्याच्यानंतर रिझन फॉर अ चेंज नेम, तुम्ही नाव का चेंज केलं याचं रिझन सुद्धा इथे द्यायचं आहे. त्यानंतर तुमचं मराठीमध्ये नाव इथे एंटर करा. तुमच्या फादरचं किंवा हजबंडचं नाव, तुमच्या मदरचं नाव, त्यानंतर जेंडर चेक करा, डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, तुमचा मोबाईल नंबर इथे ऑटो फेच झाला असेल, ईमेल ID इथे ऑटो फेच झाला असेल. इथे ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला अपार ID एंटर करून सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तुमचा ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे चेक करून घ्यायचा आहे.
सिटी विलेज जर तुम्ही इथे टाकलं नसेल तर ते तुम्हाला इथे ऍड करायचे. पुढे मग परत सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करा. इथे मग तुम्हाला एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचे. जर तुमचं पीजी असेल तर पीजी सिलेक्ट करा. जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा. तसेच तुम्हाला इथे विचारलंय की तुम्ही ओल्ड मॅट्रिक परीक्षा पास केलेली आहे, प्री युनिव्हर्सिटी एक्झाम जी 1975 पूर्वी झाली होती, तर तिथे यस करा. नसेल तर नो करा. तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का? असेल तर यस करा. नसेल तर नो करा. त्याच्यानंतर कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे ॲज पर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला त्या जिल्ह्याचं नाव समजेल, तर इथे ते जिल्ह्याचं नाव एंटर करायचं आहे आणि पुढे सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करायचं. पुढे गेल्यानंतर तुम्ही जर ऑर्फन असाल तर आर यू ऑर्फन यस क्लिक करा. नसेल तर नो क्लिक करा. यस वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्टिफिकेटचे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील. पुढे मग तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी नंतर तुमची कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का? नसेल तर नो, असेल तर यस. आणि यस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल किंवा ॲप्लिकेशनचे डिटेल्स इथे एंटर करायला लागतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का? असेल तर यस, नसेल तर नो. नॉन क्रिमिनल आहे का? अगेन असेल तर यस, नसेल तर नो. आता जर तुम्ही इथे यस सिलेक्ट केलं तर तुम्हाला तिथे त्या सर्टिफिकेटचे डिटेल्स मेन्शन करावे लागतील. पुढे मग तुम्ही मायनॉरिटी कॅटेगरीमधून आहात का? अगेन असाल तर यस, नसेल तर नो सिलेक्ट करा. आणि यस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची मायनॉरिटी सिलेक्ट करावी लागेल. पुढे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डिसेबल्ड पर्सन आहात का? असेल तर यस, नसेल तर नो. आणि डिफेन्स कॅटेगरीमधून तुम्ही येता का? यस किंवा नो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. पुढे परत सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं क्वालिफिकेशन ऍड करायचं आहे. इथे मग SSC आहे, HSC आहे, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. ज्यावेळेस तुम्ही SSC किंवा HSC ऍड क्वालिफिकेशन करत असाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बोर्डाचं नाव, बोर्डाचं स्टेट, तुम्हाला मार्क्स किती मिळाले आहेत, किती पैकी मिळाले आहेत, पर्सेंटेज ऑटो कॅल्क्युलेट होतात आणि तुमचं पासिंग मंथ आणि इयर इथे एंटर करायचं आहे. पुढे मग HSCचे डिटेल भरले, SSCचे डिटेल भरले आणि मग ग्रॅज्युएशनचे सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने इथे डिटेल भरायचे आहे. पुढे तुम्हाला क्वालिफिकेशन मार्क एंटर करायचे आहेत. त्यासाठी तुमची जी डिग्री असेल ती डिग्री तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर जर तुमचा पॅटर्न हा सेमिस्टर असेल तर सेमिस्टर सिलेक्ट करा. इयरली पॅटर्न असेल तर इयरली सिलेक्ट करा. तुम्हाला इथे पॅटर्न सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. मग त्यानंतर जर तुम्ही इयरली सिलेक्ट केलं तर तुम्हाला 3ही वर्षांचे मार्क्स ऑब्टेन्ड आणि मार्क्स आउट ऑफ इथे मेन्शन करायचे आहेत. जर तुम्ही सेमिस्टर सिलेक्ट केलं तर सेमिस्टरचे मार्क्स एंटर करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे. मग ऑड सेमिस्टरचे मार्क्स आणि इव्हन सेमिस्टरचे मार्क्स तुम्हाला इथे एंटर करायचे. ऑड सेमिस्टर म्हणजे फर्स्ट आणि थर्ड, इव्हन म्हणजे सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ आणि 8. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मार्क्स इथे एंटर करून सेव्ह नेक्स्ट वरती क्लिक करा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे. तर दिलेल्या स्पेसिफिकेशननुसार तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्ही क्रॉप करा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा मग तुमच्या पीसीमध्ये ब्राउज करून तो फोटो आणि ती साईन अपलोड करा. अशा पद्धतीने फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू दिसेल आणि पुढे सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे डॉक्युमेंट अपलोडचं पेज ओपन होईल. आता डॉक्युमेंट अपलोडमध्ये तुम्हाला काही गोष्टी अपलोड करायच्या आहेत. जसं की सगळ्यात पहिला आहे ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ CET. तुमचा जो CETचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो अपलोड करा. त्यानंतर तुमचं स्कोर कार्ड इथे अपलोड करा. डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट, तेही नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि तेही नसेल तर कम्युनिटी नेटिव्हिटी आणि डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करावं लागेल, ज्याच्यावरती तुमची प्लेस ऑफ बर्थ मेन्शन केलेली असेल. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ मार्कमध्ये SSCचं जे मार्कशीट आहे ते PDF फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुमची 10वी ही स्टेट बोर्ड शिवाय इतर बोर्डमधून झाली असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट द्यावं लागेल. स्टेट बोर्ड शिवाय इतर बोर्डामधून तुम्ही तुमची 12वी केली असेल तर तुम्हाला तिथे कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुमच्या मार्कशीट सोबत अपलोड करणं कंपल्सरी असेल. त्यानंतर तुमचा अपार ID इथे ऑलरेडी अवेलेबल असेल तर सर्च बटनवरती क्लिक करून तुम्ही तो चेक करून घेऊ शकता. इथे स्टेटमेंट ऑफ मार्क्समध्ये तुमच्या सर्व सेमिस्टरचे सेमिस्टर पॅटर्नसाठी आणि सर्व इयर्सचे ॲन्युअल पॅटर्नसाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत असणारे जे
मार्कशीट आहेत ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत एका सिंगल PDF मध्ये अपलोड करायचे आहेत. तर तुमच्या PDF ची साईज ही मॅक्सिमम 1 MB आहे. तर त्याच्यापेक्षा जर मोठी तुमची PDF होत असेल तर ती PDF कॉम्प्रेस करा आणि त्यानंतरच इथे अपलोड तुम्हाला करता येईल. बाकी ज्यांनी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे त्यांना कॅटेगरीचे डॉक्युमेंट अपलोड करायला सांगतील. ज्यांनी EWS सिलेक्ट केलेलं आहे त्यांना EWS सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. ज्यांच्याकडे फक्त ॲप्लिकेशन रिसिप्ट आहेत त्यांना त्यांच्या ॲप्लिकेशन रिसिप्ट अपलोड करायला सांगितल्या जातील. तर अशा पद्धतीने एकंदर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि शेवटी तुमची ॲप्लिकेशन फी पे करून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म करायचं आहे. जर तुम्ही तुमची कॅटेगरी चेंज केली असेल तरच तुम्हाला ॲप्लिकेशन फी ही पे करावी लागेल. अदरवाईज तुम्हाला ॲप्लिकेशन फी पे करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही या स्टेप्स फॉलो करा, हे डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि कॅप राऊंडला 30 तारखेच्या आत रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि या सर्व प्रोसेसमध्ये कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनपासून अगदी तुमच्या कॉलेज ॲडमिशनपर्यंत ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग तुम्हाला गाईड करणार आहे. आणि या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.